हे घ्या चहा. बरं झालं लवकर आणला, ऑफिसला जायचंय मला आता. बरं ऐका ना, मी काय म्हणत होते, हम्म. संध्याकाळी ना मला ब्लाऊज टाकायचंय हो शिवायला. तुम्ही मला घेऊन जाल का? तुम्हाला तर माहिती आहे आता मला इथलं काही माहित नाहीये. टेलर वगैरे आता कुठे शोधत बसायचं मी. तुम्हीच घेऊन जा ना मला. अगं हे बघ बाई, एक तर मला दिवसभर लोड असतो नाही का ऑफिसमध्ये. हं, नुसते कामावर काम कामावर काम देत असतो माझा बॉस. हं, आणि त्याच्यात तुला माहिती ना, बॉस लवकर सुट्टी करत नाही. हं. मग संध्याकाळी कसं लवकर येणार आहे मी? प्लीज लवकर या ना. असं काय करता? आता तुम्हाला माहिती आहे ना, मी बाहेर कुठे गेलीच नाही एकटी. मी कसं काय शोधत बसणार आहे आता? हे बघ, मला तर यायला जमणार नाही, पण माझा एक चांगला मित्र आहे, तो हं. टेलर आहे. हां, हां. हा, तर एक काम करतो, मी त्याला घरी पाठवून देतो. तू माप वगैरे दे त्याला. काय तुला कपडा वगैरे काय द्यायचा आहे, कसे ब्लाऊज शिवायचे ते पण सांग. हं. तो चांगलं काम करतो, शिवून देईल तुला ब्लाऊज. चालतंय, चालतंय. मला काही हरकत नाही. पाठवून द्या तुम्ही मग त्यांना. हा ठीक आहे. हां, चालेल. आले. काय वहिनी बरं आहे का? तुम्ही हा, तुम्ही ब्लाऊज शिवायचे आहेत ना तुमचे? हा 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 या ना, बसा बसा. ते कसं आहे, हे मला बोलले की तुम्ही येणार आहात असं, पण मी तुम्हाला कधी पाहिलेलं नाही ना, हा, मग मला ते त्याच्यामुळे. सांगितले जाऊन माप वगैरे घ्या म्हणून, हा ब्लाऊज हा हा शिवायचे आहेत म्हणून. हा, अच्छा. बर, मी काय म्हणते, तुम्ही चहा पाणी काही घ्याल का? चहा वगैरे ठीक आहे, चालेल. हो, मी आणते लगेच. हा, हे घ्या चहा. उगाच त्रास केला. नाही नाही, काय हरकत नाही. कुठे आहे तुमचं दुकान? माझं दुकान तुम्हाला माहिती नाही का? तिकडे खाली बोंबले गेलेत. हा. हा. अहो काय ना, मी जास्त घराच्या बाहेर नाही निघत. अहो, तुमच्या इथले सगळ्या लेडीज येतात ना आमच्याकडे हो. ब्लाऊज शिवायला. अरे वा, हम्म. छान आहे. मग तर मस्त चालत असेल तुमचं हो, दुकान. हा ना. चांगलं चालतंय. आपण तसं चांगले शिवून देतो ना. फिनिशिंग वगैरे एकदम हा, परफेक्ट असेल एकदम तुमचं. मस्त. काय ते सांगायचंच नाही. चहा छान केलाय हो वहिनी. ते काय ना, हे नाही का, कुठे पण जाताना मी त्यांच्यासोबतच जाते, काय काम असलं माझं तर. हा. असं व्यतिरिक्त तर मी काही बाहेर निघत नाही. हो. हा, आणि मला ना जास्त रस्ते सुचत नाही, हा. म्हणून मी जाताना त्यांच्यासोबतच जाते. हो, कधी तुम्हाला पाहिलं बी नाही मी, नाही का? असं. मला कसं दिवसभर घरातले कामांमध्ये टाइम चालला जातो, हम्म. आणि संध्याकाळी बस मग ते आले का त्यांच्या फरमाईश पूर्ण करा. आता ते तरी करावंच लागतं ना. हे जेवण बनवा, ते हा. जेवण बनवा, त्यांना जे आवडेल ते बनवावं लागतं. त्यांचं जेवण लय बी छान नाट बनवतो म्हणून सांगत होता तो मला. हा? त्यांचे लय नाटक आहे जेवणाच्या होय. बाबतीत. बाकी मग व्यवस्थित आहे ना? हा. हा तुमचं कसं मग घ्यायचं का माप? हा, माप घेऊ ना. हा. तुम्ही 1 मिनिट थांबा, मी जरा ते बेडरूम मधलं आवरून येते, मग माप घेऊ. बरं बरं. हा हा. ठीक, चालते. हॅलो. हा हा. अहो, आलो आलो, इथे एक कस्टमर इकडे आलो होतो मी माप घेण्यासाठी. एक 10 मिनिटात येतो तिकडं. हा हा, आलो आलो, लगेच येतो. बरं बरं. हा. मी काय म्हणते, झालंय बर का माझं, या तुम्ही माप घ्यायला. हो हो हो, मला पण जायचंय हो. झालंय का? मला एक फोन आला होता, मलाही जायचंच आहे. अच्छा, हा. घ्या की मग माप. बर. शोल्डर. हम्म. 33. थोडं वरती पाहिजे मला. एवढं बस का? हो हम्म. हो ही बस आहे ना एवढं फिट? हो, चालतंय. हा. थोडं फिटिंग मध्येच ठेवा, आणि हुक सगळे अहो, पुढच्या साईडने ठेवा, मागच्या साईडने नको. बरं बरं, तुम्ही काळजीच करू नका. आमची अशी फिटिंग असते ना, तुम्ही ना का आमच्याकडेच याल परत परत अच्छा. शिवायला हो ब्लाऊज. हा,
एवढी बस का? ते थोडं टाईट करा ना ते. याच्यापेक्षा टाईट पाहिजे. हो बघा बघा. बस. हा एवढी. हो, हा चालतंय. अहो लई टाईट होईल. नाही चालतंय मला. बर बर. हम्म. थोडी कमी करू का? नाही नाही बस चालतंय. बर. आणि हे गळ्याचं माप ना मला डीप नेक पाहिजे थोडं, तर इथपर्यंत घ्या. ठीक आहे. हो चालेल की. बघा बरं किती इंच येतोय तो. बघा किती? 10 इंच 10 घ्या. इंच ठेवू. हो मोठं होईल पण. नाही काही हरकत नाही. हो, चालतंय मला. चालतंय. एक मिनिट हा. इथपर्यंत 10 इंच. हो हा आता हो पाठीमागचं. हो. आणि मला डीप नेक हवंय हा पाठीमागे. अच्छा. हो 14.5. हा हे शोल्डर तेवढंच ठेवा. थोडस शोल्डरची पट्टी बी ना थोडीशी बारीक असली ना चालतंय मला. हा बर ठेवतो की 2.5. हा हा ठीक आहे चालेल. जरा वहिनी असं करावं. हम्म. 32. हो हे बरोबर आहे का? पण टाईट व्हायला काय तुम्हाला? नाही नाही का लूज बरोबर सोडू आहे. थोडं अजून? नाही नाही मला टाईटच पाहिजे ब्लाऊज. अच्छा एवढं बस का? हो हम्म ठीक आहे. घेतलंय सगळं माप. ठीक आहे. तुम्ही काही काळजी करू नका. एकदम मस्त आपण ब्लाऊज देतो सगळे. हा मला कधीपर्यंत मिळेल माझं ब्लाऊज? थोडं ना मिळेल एक 4-5 दिवसात. मला सकाळी उद्यापर्यंत जर एक ब्लाऊज मिळालं असतं माझं तर चांगलं झालं असतं. एक पाहिजे का तो पण? हो तसं चालतंय की. मग तसं देऊ तुम्हाला उद्यापर्यंत एक. हा. हे बघा याच्यात पीस आहेत सगळे. हम्म ठीक आहे. आणि त्याच्यासोबत अस्तर पण दिलेलं आहे. बरं बरं. ठीक आहे. हा हो आहेत सगळे. हो हा तर हे 4 ब्लाऊज आहेत. हम्म सगळ्यांचे गळे वेगवेगळे घ्या. हा फक्त माप तेवढंच ठेवा. हा हा हो चालेल की. चालेल ना? तरी काय तुम्हाला वाटलं तर फोनवर सांगा. चालतंय हा? चालतंय. हो आणि काळजी करू नका. एकदम मस्त देतो ब्लाऊज शिवून. या ब्लाउजांपैकी नाही का हे बघा हे गुलाबी कलरचं ब्लाऊज आहे ना ते मला प्लीज उद्या द्या ना. ठीक आहे चालेल. उद्या देतो मी. पण चालतंय. उद्या थोडासा उशीर होईल बरं का संध्याकाळपर्यंत. हो ठीक हा आहे. चालतंय मग. हो हा आज जास्त काम होतं का हो? अगं हा ना. मी म्हंटल आज लवकर सुट्टी करून येईल घरी, पण बॉसने अजून एक फाईल आणून दिली. त्याच्यातच 3 तास गेले. अच्छा किती काम असतं ना तुम्हाला. काय करणार आहे आता? हम्म. काम तर करावंच लागणार आहे ना. नाही केलं तर बॉस काढून देईल ना जॉबवरनं. हा बरं ते सोड. तो टेलर आला होता का? हा आले होते आणि मी त्यांना पीस देऊन टाकले. माझे ब्लाऊज जे शिवायचे होते ना त्यांचे सगळ्यांचे पीस दिले. अच्छा. आणि माप वगैरे दिलं ना? हा माप वगैरे एकदम दिलं परफेक्ट. अच्छा. हा. अगं लय भारी टेलर आहे माहिती का तो? हो हो एकदम भारी ब्लाऊज शिवून देतो आणि डिझायनर आहे वरतून. हा ना. हा मला डिझायनरच ब्लाऊज पाहिजे होते. आता कसं लग्नाचा सीझन येणार आहे हा हा, तर मला सगळे लग्नाला घालायला लागतील ब्लाऊज. हा. आणि त्या साड्या पण भारीतल्या आहेत ना बरोबर. त्याच्यामुळे. नाही नाही त्याच्याकडनं मस्त चांगलं म्हणजे डिझायनर ब्लाऊज शिवून घे. हा हम्म. असे लग्न कार्यात जायला चांगले ब्लाऊज पाहिजे. चला हम्म. जाऊ दे आता लय टाइम होऊन गेला. झोपते आता लय. हा पहिली आणलोय बरं का ब्लाऊज शिवून. हा ना हा. बरं झालं. अहो ब्लाऊजच नव्हते अहो माझ्याकडे. कसं आहे तुम्ही आणाच म्हणल्यावर आणलंय. नाही तर मला नाही लई खूप गिराईक आहेत आमचे. अच्छा हा. नाही बाकीचे ब्लाऊज तुम्ही निवांत शिवा. कसं आहे ते डिझायनर आहेत ना. हे बघा हे बरं. साधं होतं माझं हा. ब्लाऊज. हे घालून बघा तुम्ही मग मला सांगा. इथेच बसतो मी. हा चेक करते ना मी एकदा हा. माप वगैरे परफेक्ट आलंय का नाही. अहो तुम्हाला आवडणार असं शिवलंय. खरं डिझाईन वगैरे एकदम परफेक्ट घेतली तुम्ही. मला हा. जसं पाहिजे होतं तसं आहे. तसंच आणलंय. हा, हा. ते चालतंय. शिवाल तुम्ही घालून बरं का. हो मी हा. एकदा घालून बघते ब्लाऊज. ब्लाऊज तर एकदम मस्त शिवलंय आणि टेलर तर बाप रे बाप एकदम दणकेबाज दिसतोय. किती छान आहे त्याची पर्सनॅलिटी. खरंच माझे तर ना डोळे स्थिर झाले होते त्याच्यावर 1 मिनिटासाठी. असं वाटतंय एकदा त्याच्यावर ट्राय करून बघावं.
फसला तर फसला, आपलीच मजा होईल. ट्राय करण्यात काय कमी आहे, करून बघते. अहो टेलर, हा बोला की बहिणी. या ना इकडे जरा. हा आलाय ना बरोबर. या ना तुम्ही मध्ये, या ना. हा मी ते घालून बघितलं हा आणि माप पण एकदम व्यवस्थित आलेलं आहे. हा हा आवडलं ना तुम्हाला. हो हा मग सगळे असेच शिवायचेत का आता, गळे फक्त वेगळे. हो, हा खूप छान शिवलं बरं का ब्लाऊज तुम्ही. हा मला खरंच शिव- आवडलं. हा, शिवतो ना आम्ही. आणि तुम्ही पण खूप छान आहेत. अहो वहिनी असं काय हो, हे काय करायला लागलं तुम्ही. काय करते मी चुकीचं, आता घरात कोणीच नाहीये, अहो आपण दोघच आहेत. असं कुठं असतं का वहिनी. अहो माझ्यावर सगळ्या लई जणांचा विश्वास आहे, बाया माणसांचं सगळं. मी आता 20 वर्ष झालं ही काम करतोय. मी असला माणूस नाही बाबा. हो, तसला माणूस नाहीये तर मी कुठे म्हणते तसला माणूस बना. अहो मी जर असं केलं तर माझं दुकान बंद पडल. मी मला घरापर्यंत बोलवत नाहीत सगळे माप घ्यायला. असं तुम्ही काय जरा बोलताय? हिशेबात राहावा की, काय करताय तुम्ही असं हे. अहो असं काय अहो बोलताय वहिनी तुम्ही? हे काय करताय तुम्ही. अहो सोडा की. अहो अहो तुमच्या नवऱ्याचा मित्र आहे मी. अहो विचार करा. अहो मी चांगला टेलर आहे, असला मी नाही. सर का बरं तुम्ही, मला जाऊ दे. हे तुमचं ब्लाऊज फिलाऊज मी तुम्ही तिकडे येऊन घेऊन जा, मला नका बोलू इथं. अहो मला जाऊ दे. अहो ऐका ना, ऐका ना. अहो ऐका, काय झालं ना, मी तुमची परीक्षा घेत होती. अहो मी खूप जणांकडनं ऐकलं की तो टेलर असाच आहे, चावटच आहे, नुसता नजर ठेवतो वाईट. तिच्या माईला. अहो मला झटका यायचा की वहिनी. अशी कशी परीक्षा घेतली हो तुम्ही. अहो मी मुद्दाम केलं आपलं. आता तुम्ही माझ्या नवऱ्याचे मित्र म्हटले तर मी तुमच्यासोबत असं करेल का? हा, काय वाटतं तुम्हाला? धन्यवाद तुमची. बापरे, मला तरी तुम्ही घाबरून सोडले की. मी मजाक करत होती हो, तुम्हाला हे समजलं बघा, नसेल. मी त्या घामाघूम झालोय घाबरून. अहो मी मुद्दाम नाटक केलं, म्हटलं बघू खरंच तुम्ही तशी आहेत की नाहीये. नाही बाबा, आपण लय प्रामाणिक काम करतो. मी काय हो. तसा नाही. हा खरंच, आणि हा. तुम्ही परीक्षेत पास पण झाले. खरं सांगू तर तुमच्यासारखा प्रामाणिक माणूसच पाहिजे. होय होय, आता येऊ का मी. हो हा? चालेल. आणि काय आहे ते ब्लाऊज पाठवून देतो बर का मी. हो. बाई ग, हा नवऱ्याचा मित्र आहे. जर याने चुकून त्या माझ्या नवऱ्याला सांगून दिलं असतं, माझी तर पूर्ण वाटच लागली असती. म्हणून म्हणून मी हे सगळं केलं पुढे.